अमीनपूर मुंडगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू असलेलं उपोषण चौथ्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं। मात्र आंदोलनकर्त्यांनी आपला संघर्ष कायम ठेवत प्रशासनाला 15 दिवसांची स्पष्ट मुदत दिली। या प्रकरणाची पंचायत समिती स्तरावर दखल घेत प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेनुसार सखोल तपासणीसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली। संबंधित ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आली असून या कालावधीत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं। या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तात्पुरता दिलासा निर्माण झाला असला तरी अंतिम कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उपोषणकर्त्यांनी सांगितलं की दिलेल्या मुदतीत अतिक्रमण हटवण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही तरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। दरम्यान 15 दिवसात कोणतीही ठोस कारवाई न झाला 16व्या दिवसापासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। त्यामुळे येत्या काही दिवसात प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार असून या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। अतिक्रमणाच्या विरोधात जे तुमचं उपोषण चालू होतं सुरू केलेलं आहे, अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे, पण उपोषणकर्त्याचे म्हणणे काय आहे आणि त्यांनी उपोषण का सोडले आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे हे सांगा। बोला। आज दिनांक 30/मार्च/2024 चौथा दिवस उपोषणांचा। आमच्या ज्या न्याय मागण्या होत्या त्या न्याय मागण्यांसंबंधी जे प्रशासकीय कायदेशीर नियमावली आहे ते तपासण्याच्या उद्देशाने जे काही पंचायत समिती स्तर आहे त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा कालावधी मागितला आणि तशा आशयाचं एक पत्र जे आहे ग्रामसेवक साहेबांना नोटीस पिरियडसाठी म्हणून दिलं गेलं। 15 दिवसांच्या आत जर आमच्या न्याय मागण्यावरती कुठली कारवाई होत नाही तर आम्ही BDO साहेबांच्या दालनामध्ये त्यांच्या समक्ष 16व्या दिवसापासून पुनश्च हे जे काही उपोषण आहे हे सुरू करणार आहोत। ही आमची भूमिका राहणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.